बाळाचा ताप काही हटत नाहीये. वैद्यांना बोलवून आणावं कसं? बाळ कधी झोपलं? आत्ता झोपला. बाळाची नाडी हाताला लागत नाहीये. बाळ गेलंय. बाळ गेलंय गोपाळराव. हे होतं कामा नये. आपलं बाळ गेलं, पण कदाचित माझ्यामुळे इतर कोणाचं बाळ वाचेल. मला दुसरं काही करायचं नाही. मी इतका अभ्यास करेन, डॉक्टर होऊन दाखवेन. मी डॉक्टर होऊन दाखवते की नाही बघाच. कुटुंबास असं ख्रिस्ती शाळेत जाता यायचं नाही. धर्माविरुद्ध जाल तर याच परिणाम भोगावा लागतील. आम्ही कसं जगायचं हे ठरवणारे तुम्ही कोण? गोपाळराव तुमचा धिक्कार असो. समाजाचा विरोध पत्करून 1886 साली आनंदीबाईंना डॉक्टर ही पदवी मिळाली आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आनंदी गोपाळ जोशी यांचे नाव सुवर्ण अक्षरात कोरले गेले.